नमस्कार, लेटेस्ट अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 17 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी प्रवासी ट्रेन हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आली। हे हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय याची प्रमुख वैशिष्ट्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हायड्रोजन ट्रेन म्हणजे काय तर त्या अगोदर आपण पाहूया की म्हणजे नक्की काय तर पाहू। ही ट्रेन डिझेलवर चालत नाही, तर ट्रेनमध्ये बसवलेल्या हायड्रोजन फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन यांची रासायनिक अभिक्रिया होऊन वीज तयार होते। ही वीज ट्रेनच्या मोटारीला चालवते। या प्रक्रियेत धूर किंवा कार्बन डायऑक्साईड निघत नाही, फक्त पाण्याची वाफ आणि उष्णता बाहेर पडते। त्यामुळे ही ट्रेन पर्यावरणासाठी अत्यंत सुरक्षित मानली जाते। या ट्रेनची वैशिष्ट्य म्हणजे भारतातील विकसित करण्यात आलेली पहिली हायड्रोजन ट्रेन सोनीपत या मार्गावर ही धावणार आहे। सुमारे 10 डब्यांची रचना आहे। एका वेळी सुमारे 2600 ते 2500 ते 2600 प्रवाशांना या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे। या ट्रेनचा कमाल वेग 75 किमी प्रति तास आहे। या प्रकल्पासाठी हायड्रोजन साठवण आणि रिफिलिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि सोनीपत या 89 किलोमीटर मार्गावर धावते। या ट्रेनचे कमाल वेग ताशी 75 किमी इतका आहे। जगातील सर्वात लांब 10 डब्यांची ही हायड्रोजन ट्रेन भारताने बनवलेली आहे। यात 1200 किलोवॅट हायड्रोजन फ्युएल सेलचा वापर करण्यात आला आहे। प्रवासी वाहतूक क्षमता जवळपास 2500 ते 2600 प्रवासी या ट्रेनने प्रवास करू शकतात। जपान, चीन या देशाबरोबरच भारताने देखील या ट्रेनची निर्मिती केलेली आहे। या ट्रेनची हायड्रोजन ट्रेनची निर्मिती केलेली आहे। अमेरिका, चीन, जपान या देशातील हायड्रोजन ट्रेन ही केवळ 6 डब्यांची असून भारतातील हायड्रोजन ट्रेन ही 10 डब्यांची असून ही जगातील सगळ्यात लांब हायड्रोजन ट्रेन आहे।